नमस्कार, मी चंद्रभान नारळे, BA MA जर्नलिझम, LLB फर्स्ट इयर. मंडळी, आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकांसाठी आपण आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात बघतो की अनेक सुशिक्षित उमेदवार पुढे येत आहेत. आपले गावागावात जाऊन आपली छाप पाडत आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आपण विकासाच्या अनेक गप्पा मारतो. खरा विकास काय आहे? विकासाची गंगा ही फक्त राजकारण्यांच्या घरापर्यंत पोहोचते का? सर्वसामान्य माणसांपर्यंत ही विकासाची गंगा कधी पोहोचेल? या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, कवी सुरेश भट म्हणतात की गंजल्या उठास माझ्या धार वज्राची मिळू दे, आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे, पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो, वादळ्या वेग माझा चार भिंतींना कळू दे, वादळ्या वेग माझा चार भिंतींना कळू दे. असेच एक धडाडीचे उमेदवार गणेश भाऊ वाडगावकर आपल्या सोबत आहेत. ते त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील वाघेरा गणात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, पहिल्यांदा मला तुमचं शिक्षण सांगा. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण BA झालेलं आहे हिस्ट्रीमधून आणि MA पण झालेलं आहे. आता सध्या मी लॉ LLB करत आहे. एकंदरीत जर बघितलं तर ही माझी शिक्षणाची एक पार्श्वभूमी आहे. तुमचं एवढं MA शिक्षण झालेलं असताना तुम्ही आता अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा बिझनेस म्हणा किंवा अनेक दुसऱ्या काही क्षेत्रांकडे जातात, पण तुमचं शिक्षण चांगलं झालं असताना सुद्धा तुम्ही राजकारणाकडे का वळलं किंवा राजकारणामध्ये काय यावं असं वाटतंय तुम्हाला? एकंदरीत जर बघितलं तर आपण सर्वांना माहित आहे, जे काही राजकीय क्षेत्र हा खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा मोलाचा वाटा आहे. राजकीय क्षेत्रामधूनच समाजामध्ये प्रगती होत असते, बरोबर की नाही? आपण स्वतः आपला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले काय, राजकारण या क्षेत्राकडे सुशिक्षित तरुणांनी दुर्लक्ष करू नये, अन्यथा अंगठे बहादरांची तुम्हाला गुलाम व्हावं लागेल. आज आपण जर सामान्य परिस्थिती जर बघितली तर गावाकडे तीच परिस्थिती आहे. आज बहुतेक राजकारणी हे सुशिक्षित माणसापेक्षा कमी शिकलेले आहेत, पण त्यांच्या अज्ञानतेपणामुळे म्हणा किंवा त्यांचा विकासाकडे जास्त लक्ष नसल्यामुळे म्हणा, आपल्यासारख्यांनी राजकारणाकडे येणं गरजेचं आहे हे मला वाटलं. पहिलं ऍक्च्युअल तुम्ही समाजकारण म्हणजे छोटे छोटे नॉर्मल गोष्टी करत चाललं, पण नंतर वाटलं की आपल्यासारख्या मुलांनी पण राजकारणाकडे यायला पाहिजे. त्यामुळे मी शिक्षण घेऊन सुद्धा राजकारणाकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. असं एक टप्पा हा आता सध्याला चालू केलेला आहे. धन्यवाद सर, छान उत्तर दिलं. तर साधारण तुम्ही पहिल्यांदा राजकारणाकडे वळत आहे. याआधी तुम्ही कुठलीही ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा लढवलेली नाही, तर तुमची साधारण काय पार्श्वभूमी आहे? तुम्ही सध्या याआधी कुठे समाजसेवेत, कुठे शैक्षणिक क्षेत्रात काम करत होता का? पार्श्वभूमी जर सांगायला गेलं तर राजकारणाच्या क्षेत्रामध्ये मी तर एका नेत्यासोबत आता सध्या तरी नाहीये किंवा एखादी राजकीय क्षेत्राच्या माझ्या पाठीवरती हात नाही, पण माझ्यासोबत जनसामान्यांचा हात आहे. जसं की मी सहज एखाद्या गावात जर फिरलो तर वडीलधारी माणसं असं म्हणा किंवा मित्रपरिवार असं म्हणा, यांच्याशी आपण समाजामध्ये काय बदल घडले पाहिजे किंवा गावात मुलांबाबतीत काय झालं पाहिजे, ग्रामपंचायतीमध्ये सध्या काय चाललं पाहिजे, या गोष्टींवरती चर्चा करत आलं. पण ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये चर्चा करत असताना राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून खूप अनुभवायला भेटलं का आपण जे काही सामाजिक क्षेत्र करतो किंवा जे काही कामगिरी करतो याला राजकीय क्षेत्र जे पुढारी असतात हे आडकाठी आणत असतात. त्यामुळे आपण स्वतः राजकीय क्षेत्रात गेलेलं तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. तर तुम्ही खूप छान बोलता. तुम्ही या राजकारणामध्ये समजा आता उडी घेत आहात, तर तुम्हाला कुठल्या बड्या नेत्याचा, कुठल्या चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीचं समर्थन आहे, मार्गदर्शन आहे? कुणाचं मार्गदर्शन घेता तुम्ही? कसं काय आहे, मार्गदर्शन तर भरपूर व्यक्तींचं आहे, चांगले जे समाजामध्ये कामं करतात. ऍक्च्युअली मी त्यांचे नाव सांगू शकत नाही, पण आहेत भरपूर लोक पाठीशी आहेत आणि सामान्य माणसं पण आपल्या पाठीशी आहेत. तर शेवटी काय असतं का राजकारणात किती कोणी पाठीशी असतं तरी शेवटी कोण पाठीशी राहावं लागतं, जनतेलाच पाठीशी राहावं लागतं. जनता पाठीशी असेल तर आपण जिंकणार, जनता पाठीशी नसणार तर आपण हारणार. हाच एक निवडणुकीचा नियम आहे. बरोबर. सर, तुम्ही आता समजा वाघेरा गणामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात, तर आता साहजिकच आहे की आपला आदिवासी भाग येतो. वाघेरा परिसर म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी भाग येतो. आता या आदिवासी समाजामध्ये किंवा आदिवासी परिसरामध्ये आज आपल्याला अनेक समस्या बघायला मिळतात. मग त्या शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा आर्थिक बेरोजगारीच्या असो, अनेक समस्या आज आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय.
तर तुम्हाला काय वाटतं सध्या तुमच्या समोर कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्या समस्या तुम्ही कशा सोडवा, जेणेकरून तुम्ही जर या निवडणुकीत समजा निवडून आले आणि तर मग तुम्ही काय बदल घडून आणाल? मुळात मुद्दा काय आहे का जो समाज आहे आपला, हा समाज पूर्वीच्या काळात बंदुकी आणि तलवारी पुढे कधी घाबरलेला नाही, त्यावेळेपासून लढत आलेला आहे. पण आज परिस्थिती काय करून ठेवली आहे राजकीय पुढाऱ्यांनी का फक्त दारूवरती आणि पैशावरती आपल्या समाजाला मागासलेपण करून ठेवलेलं आहे. आणि इतकं मागासलेपण करून ठेवलेलं आहे का आपल्या लोकांना फक्त राजकारण म्हणजे वाटतंय एक दारूची बॉटल आणि 500 रुपयाची नोट. पण मुळात ही समस्या आहे, सर्वात मोठी ही समस्या आपल्या भागामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या समस्या सुरू होतात. ही महत्वाची समस्या आहे. समस्या जर बघायला गेलं तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. आणखी जर सांगायला गेलं तर अशिक्षितपणा जास्त आहे. अशिक्षितपणामुळे हे सगळे गोळ होतात. तुम्ही जर बघा तर कोणत्याही देशामध्ये जिथं शिकलेला नेता आणि शिकलेली माणसं आहेत तो भाग हा विकासाकडे चालला आहे. जिथं विकाऊ माणसं आणि विकत घेणारा नेता आहे तो भाग अध्यंतरी माग आहे. तर सर्वात मोठी समस्या ही आहे का आपला भाग हा मतदानापेक्षा मत अधिकार कसं गाजला जाईल किंवा लोकांना हे केव्हा कळेल याच्याकडे मला सर्वाधिक जास्त लक्ष असणार आहे. का मी एक्झॉल्ट म्हणजे काय करणार आहे का लोकांना पटवून सांगणार आहे का हे दान करायचं नाही किंवा विकायचं नाहीये, हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही जसं नेता निवडून द्याल तसं तुमचा विकास होणार. तुम्ही जर पैशावाला नेता निवडून दिला तर शेवटी तुमचा विकास होणार नाही. तुम्ही कामावाला माणूस निवडून दिला तर तुमचं काम होणार आहे. ही मोठी समस्या आहे. पहिली ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद सर, छान उत्तर दिलं. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की विकासाच्या बरोबरीनेच लोकांमध्ये जनजागृती सुद्धा होणं गरजेचं आहे. लोकांचं ब्रेन वॉश जे म्हणतो आपण, लोकांना ते शिक्षण मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची प्रगती नंतर आपोआपच होईल. आता माझा एक प्रश्न असा पण आहे की आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत खूपच उदासीनता दिसून येते. समजा आता काही मुलं आपल्याकडे तर शिक्षणाची लेवल जिल्हा परिषद शाळा किंवा मग आश्रमशाळा आहे, तर अशा ठिकाणी विशिष्ट येथेपर्यंत मुलं शिकतात आणि त्यानंतर शाळा सोडून वगैरे नंतर ते व्यसनाच्या आहारी जातात किंवा गुन्हेगारीच्या आहारी जातात. तर अशा मुलांसाठी किंवा मग तुम्ही अशा मुलांवर त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांनी चांगलं वागावं किंवा एक चांगला माणूस घडावा यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल का? आपण मगच सांगितल्याप्रमाणे काय का राजकीय नेत्यांमुळेच ही घटना घडलेली असते. राजकीय क्षेत्रातील जे व्यक्ती असतात, मोठे पुढारलेले असतात व्यक्ती, हे काय करतात का सण उत्सव म्हणा किंवा इतर काही क्षेत्रात पैसे देतात, पण या पैशांचा वापर गावातल्या मुलांसाठी करत नाही. आज आपण सध्याच्या स्थितीला जर बघितली तर आपल्या भागात एखादी कंपनी व्हायला लागत होती ज्यामुळे मुलांना रोजगार भेटेल. मुलांना रोजगार भेटलं का मुलं ऑटोमॅटिकली काम करणार. उदासीनता काय येते मुलांमध्ये, कारण की त्याला काम भेटत नसतं. काम भेटल्यामुळे काय करतात मुलं बऱ्याचशा गोष्टींच्या आहारी जातात. गुंडगिरी क्षेत्रात असेल, दारूच्या आहारी म्हणा किंवा टोळखोरीत म्हणा. एखादा काम करणारा व्यक्ती जातो का त्या आहारी? नाही जाणार, कारण की त्याचं ते कामाचं ठरलेलं रुटीन असतं. पण पुढाऱ्यांनी आधीपासून शिकवलेलं असतं की त्यांचं माइंडसेट असतं का आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याकडे हे अशिक्षितच लोक असणं गरजेचं आहे. तर आपण जर बाय चान्स मी जर झालो सदस्य, जर झालो पंचायत समिती सदस्य, प्रयत्न करणार आहे माझ्या परीने मी, पण झालो तर सर्वात प्रथम मी कॅम्पेन राबवणार आहे. सुशिक्षित जनजागृती म्हणा किंवा रोजगारच्या संधी म्हणा. रोजगारच्या संधी म्हणजे कोणत्या प्रकारचे का इतर जे गावं आहेत 20-15 गावं आहेत त्या गावाची मिटिंग घेऊन एखादी कंपनी आणायचा प्रयत्न करेल. या स्वयंरोजगार आज जर आपण जर बघितलं सद्यस्थितीला स्वयंरोजगार या इतक्या अतिशय योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या. मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. इतकं करायचा प्रयत्न करू जेणेकरून काय होणार की बेरोजगारी आणि जी काही व्यसनधीनता आहे ही थोडक्यात कमी प्रमाणात व्हायला मदत होईल. छान सर. यानंतर तुम्हाला मी असा प्रश्न विचारेल की तुम्ही तर या निवडणुकीसाठी इच्छुक आहात, पण लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं म्हणजे लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं यासाठी तुम्ही काय सांगाल? मला तर सांगायचं आहे की लोकांनी मलाच मतदान का नाही करावं, लोकांनी सर्वांची पार्श्वभूमी बघावी. लोकांनी सर्वांची पार्श्वभूमी बघून आणि मग मतदान करावे. मी फक्त माझं सांगत नाही. जर लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या सर्वसामान्य माणसांनी पण, जो आज 500 वारी तुम्हाला विकत घेणार तो उद्या सकाळ 500 कोटीचं घर घेणार, घराचे त्याचे माळे होणार, 2 चाकी सायकलची 4 चाकी गाडी होणार. त्यामुळे माणसांनी विचार करायला पाहिजे निवडून कोणाला द्यायला पाहिजे. जर तुम्ही जनसामान्य मुलाला किंवा एखाद्या युवकाला निवडून देणार तर तुम्ही त्याला हाताला धरून काम करणार. आज परिस्थिती जर बघितली, कोणता पण नेता घ्या, गावाकडे निवडून येणार, राहणार कुठे शहराच्या ठिकाणी, तिकडे तो गाडी बंगलं घेणार आणि तिकडेच मजा करणार. सामान्यांचे काय त्याला घेणं देणं आहे का? नाही राहणार. त्यामुळे लोकांनी विचार करावा का आपल्या गावात जो राहणार आहे त्याला निवडून दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून काय त्याच्याकडे कामांची आपल्याला लाईन लावता येईल. आपल्या अडचणी असणार, सामाजिक अडचणी असतील त्या करता येईल. आज सध्या तरी जर बघितली तर बहुतेक नेते म्हणा किंवा पुढारी म्हणा
हे गाव सोडून बाहेर राहतात, बंगले घेतात, गाड्या घेतात, सर्व काही हौसमौस करतात, जागा जमिनी घेतात, पण जो निवडून देणारा उमेदवार, निवडून देणारा जो व्यक्ती असतो तो त्याच जागी असतो, त्याच वाट्यावरून जातो आणि तिथंच कुठेतरी खड्डे बनतो पाहतो. ही आजची सध्याची परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी सामान्य लोकांनी त्याच्यावर विचार करायला पाहिजे. ते म्हणतात ना, आपण जर बघायला जर गेलं तर तुम्ही 500 घेणार, उद्या तो तुमच्या हक्काचे 500 रुपये खाणार. हीच परिस्थिती राजकारणामध्ये आहे. तुम्ही एखाद्या माणसाकडून पैसे घेऊ नका, त्याला कानाला धरून तुम्ही आणू शकता. इतकी मतदारामध्ये जो मतदान व्यक्ती करतो त्याच्यामध्ये पॉवर असते तेवढी. पण आपल्या सामान्य माणसाला तितकं राजकारणी लुबाडून ठेवले. आज जनावरांप्रमाणे तुला 100 मध्ये खर्च विकत घेतलाय, उद्या 200 घेणार. म्हणजे काय, ही लोकांच्या मनात मानसिकता इथल्या पुढाऱ्यांनी टाकलेली आहे. ही मानसिकता आपल्याला बदल करायचा आहे. त्यामुळे माणसांनी निवडून देणं गरजेचं आहे. एका योग्य उमेदवाराला, मग मी असेल किंवा कोणी पण असेल, पण योग्य उमेदवाराला निवडून द्या असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे मी मला माहिती आहे की मी योग्य आहे. तुम्ही माझ्यासारख्या माणसाला निवडून द्या, हाताला धरून काम करून घ्या, इतकं मला सांगायचं आहे. ओके, थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही मतदान कुणालाही करा, पण तुम्ही पैसा, दारू याच्या आहारी न जाता योग्य उमेदवार निवडा, जेणेकरून तो तुम्हाला तुमच्या विकासात हातभार लावेल, तुमचा विकास घडून आणेल. ठीक आहे. तर माझा सर पुढचा प्रश्न असा असेल की आता तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक आहात. आता जर तुम्हाला असं कुठल्या पक्षाकडून उमेदवारी वगैरे मिळण्याचं काही आश्वासन मिळालं आहे का, की तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी म्हणजे लढवणार आहात निवडणूक? आता कसं आहे बघा की पक्षांची माझी चर्चा चालू आहे. बरेचसे पक्ष कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, बरेचसे पक्ष, पण एक विचारधारा असते. आता एकत्रित जर आपण जर राजकारण म्हटलं तर लोक म्हणतात पैशाचा खेळ चालू आहे, जो पैशावाला येतोय. पण तसं काही नाही का. आपण ठीक आहे, पक्षाचं भेटलं, पक्ष जर वाटतोय की सामान्य माणसाला धरून चालणारा असेल तर पक्षासोबत जाणार. पक्षाने जर वाटलं की सामान्य माणसासोबत नाही तर अपक्ष म्हणून पण निवडणूक लढवणार. ओके. आणि मग सध्या तुम्ही अशा दृष्टीने काही पावलं उचलत आहात का? कुठे गावोगावी फिरत आहात का? किंवा गावात काही प्रतिष्ठित व्यक्ती, मोठे मंडळी त्यांच्याशी भेटत आहात का? किंवा तरुण वर्गांचा तुम्हाला किती सपोर्ट आहे आणि आता सध्या तुमच्या पाठीमागे किती मतदार आहेत? आता सध्या जर बघितलं तर मी फक्त सोशल मीडिया केलेला आहे. ज्यावेळेस आमचा एक ग्रुप तयार होईल मुलांचा, त्यावेळेस आम्ही गावोगावी फिरणार, गावोगावी समजून सांगणार की बाबा हे मतदान करा, पण जपून करा. आज तुम्हाला 500 वारे विकत घेणारे उद्या तुमचे 5,000 किंवा 50,000 पण खाऊन कुठे निघून जातील हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मी सोशल मीडिया चालू आहे सध्या तिथला, पण अजून काही गावोगावी फिरलं नाही. पण लवकरच आम्ही आमचा एक ग्रुप तयार करणार आहोत. त्या ग्रुपच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करणार आहोत. छान सर. आता एक माझा वैयक्तिक प्रश्न आहे. जसं मी स्वतः स्पर्धा परीक्षा करतो, स्वतः उच्च शिक्षित आहे. तर तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्यासारख्या उच्च शिक्षित मुलांसाठी किंवा आपल्या गावाकडे अनेक लोक शिकलेली आहेत, मुलं शिकलेली आहेत, काही पोलीस भरती करता, वेगवेगळ्या सरळ सेवेचा अभ्यास करता. तर अशा मुलांसाठी काही अभ्यासाची सोय वगैरे किंवा मग त्यांना सरकारी नोकरीत जास्तीत जास्त मुलं भरती व्हावं यासाठी काही तुम्ही पावलं उचलाल का? आपण सध्याच्या स्थितीला जर बघता तर मागल्याच वर्षी मी गावात राहत असताना मुलांच्या लायब्ररीसाठी प्रश्न उपस्थित केले होते. ग्रामसभा चालू होती त्यावेळेस. आणि परिसराचं जर बाबतीत जर धरलं तर खरंच मुलं अभ्यास करतात, पण ऍक्युअल टू त्याला जे पाहिजे ते भेटत नाही. उदाहरणार्थ डाएट म्हणा किंवा त्याला रनिंगसाठी शूज म्हणा, कपडे म्हणा, हे काही गोष्टी घेत नाही. आणि हे काही नॉर्मल गोष्टी नाहीत, हे घेण्यासाठी तरी 1,000-2,000 लागतात. आणि ग्रामपंचायतीचं जर बघितलं आपण, ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं म्हणा, खूप निधी असतो. या मुलांना आपण घडवलं गेलं पाहिजे. कारण की हे मुलंच काय असतात, उद्याचे आपल्या गावाचे भविष्य असतात. एक मुलगा जर घडला तर एक कुटुंब घडतं, बरोबर की नाही? आणि एक कुटुंब घडलं तर एक जी काही परिवार असतं किंवा जी काही भावबंदी असते ही भावबंदी घडत असते, मान प्रतिष्ठा मिळते, बरोबर की नाही? सर्व काही गोष्टी मिळतात. त्यामुळं या मुलांना जितकं तितकं आपल्या परीनं सहकार्य करू. लॅब संदर्भात असेल म्हणा किंवा त्यांच्या शालेय गणवेश संदर्भात असेल म्हणा किंवा त्यांच्या जे काही आर्थिक गरजा असतील या गरजा आपण ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करणार आहोत, हा माझा शब्द आहे. बरोबर. आपण जाणतो की पंचायत समिती निवडणूक म्हणजे फार काही मोठी आमदार, खासदार किंवा मंत्री, मुख्यमंत्री वगैरे इथपर्यंत मोठी निवडणूक नाहीये. आपण समजा साधारण एक मुलाखत घेतोय, लोकांना वाटू शकतं की फार मोठे मोठे गप्पा मारतात वगैरे, की आम्ही शैक्षणिक क्षेत्रात हे करू किंवा मग कंपन्या उभ्या राहिल्या पाहिजे. खरं तर हा एक विचार आहे. कोणती गोष्ट विचाराने मोठी होत असते किंवा ती स्वरूप एक तयार होत असतं तिचं. तर तुम्ही जसं म्हणता आम्ही हे सर्व बदल घडवणार आहोत, तर नक्कीच तुमचा जो विचार आहे, जो एक विकासाचा विचार आहे, तो खूप छान विचार आहे.
माझा एक पुढचा विषय असा आहे की तुम्ही म्हटले आता की आम्ही सोशल मीडियाच केलाय आतापर्यंत किंवा एक ग्रुप करणार आहोत, आम्ही गावोगावी फिरणार आहोत, तर नुसतं सोशल मीडियावरून हे कितपत साध्य होणार आहे किंवा मग तुम्ही यासाठी अजून काही प्रयत्न करणार आहात का? मगच मी सांगितलं तुम्हाला त्यावरती की आता फक्त सोशल मीडिया चालू आहे, कारण की आपण जर बघितलं तर पंचायत समिती या थोडं लांबल्या गेलेल्या आहेत आणि एकटी इतकं प्रत्येकाला काम सोपवायचे नाहीत का जे त्यांच्यावरती काम सोडून या गोष्टीकडे मागा लागतील. वेळेनुसार प्रत्येक काम करीत चालायचे. सोशल मीडिया याच्यासाठी सोशल मीडिया हा आपण प्रत्येकाच्या घरात न जाता फोनद्वारे आपण जाऊ शकतो. ज्यावेळेस निवडणुका लागतील, आपल्याला निवडणूक प्रचार करण्यासाठी वेळ भेटेल, त्यावेळेस आपल्या मित्र परिवाराला आणि आपल्या असणाऱ्या सोबत माणसांना घेऊन आपण घरोघरी म्हणा किंवा गावगावी म्हणा प्रचार करणार आहोत. ओके, ठीक आहे. आता मग तुम्हाला मी शेवटचा प्रश्न विचारेन, जवळपास आपला इंटरव्ह्यू संपलेला आहे. तुम्ही शेवटी मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आव्हान हेच करायचं आहे तर तुम्ही कोणत्याही गोष्टीला भाळू नका. आज भाळले तर उद्या तुमचा जो नेता असतो हा तुमच्या हक्काचे पैसे चोरी करून घेतो आणि दुसऱ्या गावाला राहायला जातो. त्यावेळेस तुमच्याकडे पर्याय राहते नाही, कारण की आपण पण कुठेतरी जे प्रत्येक नाही पण काहीतरी मतदार असतात का जे कुठेतरी दारूवाटी म्हणा पैशावाटी म्हणा भाळलेले असतात आणि नाईलाजाने त्यांना नंतर बोलता येत नाही आणि याचाच फायदा राजकारणी घेतात आणि मोठे होत असतात. मतदारांना आव्हान म्हणण्यापेक्षा माझी विनंती आहे का तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाला निवडा ज्याच्याकडून तुम्हाला चांगलं काम करून घेता येईल. शेवटी एक विधीचा नियम आहे, आपण म्हणतो ना वाईट कामासाठी पैसे घेतलं तर पुढचा आपला वाईट कामच करून जातो. तुम्ही चांगल्या माणसाला निवडून द्या तर तुमचं 100% चांगलं काम करून जाईल. इतकं म्हणायचं. धन्यवाद सर, तुम्ही छान प्रकारे उत्तरं दिली. तर आज आपण गणेश सरांसोबत चर्चा केलेली आहे. त्यांचे अनेक जे काही विचार होते समाजातर्फे किंवा वेगवेगळ्या समस्यांविषयी, शैक्षणिक असो किंवा आर्थिक असो, बेरोजगारी असो, अशा समस्यांविषयी जाणून घेतलं. त्यानंतर ते निवडून आल्यानंतर कशा पद्धतीचे कशा स्वरूपाचं काम करणार आहे हे सगळं त्यांनी सांगितलं. तर मी मतदारांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही मतदान कोणालाही करा, जसं गणेश सर पण बोलले, तुम्ही कोणालाही करा पण योग्य उमेदवार जो तुम्हाला योग्य प्रकारे विकास घडून आणेल अशा सुशिक्षित उमेदवाराला मतदान करा. आणि आपण दारूच्या आहारी न जाता, पैशाच्या आहारी न जाता प्रॉपर उमेदवाराला, सुशिक्षित उमेदवाराला मतदान करा. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छेन की पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मनामनातून आज बांधूया एक वाट जाणारी, या मनामनातून आज बांधूया एक वाट जाणारी. धन्यवाद.